Hello students, I am Mrs. Premal, the founder of Rajeshwari Academy. We are going to see grammar topic, subject and predicate. Subject म्हणजे काय? सेंटेन्स मध्ये ज्याच्याबद्दल आपण बोलत आहोत तो आहे सब्जेक्ट आणि रेस्ट ऑफ द पार्ट जो आहे सेंटेन्सचा तो आहे प्रेडिकेट. एक्झाम्पल पाहूया. रोहन गोज टू ग्लोबल स्कूल. तर ह्या सेंटेन्स मध्ये कशाबद्दल बोलत आहोत आपण? रोहन बद्दल. रोहन का आहे? सब्जेक्ट आहे आणि हा जो रेस्ट ऑफ द पार्ट आहे सेंटेन्सचा हा आहे प्रेडिकेट. गोज टू ग्लोबल स्कूल हा झाला प्रेडिकेट. नेक्स्ट एक्झाम्पल, माय स्कूल बस हॅज मेनी विंडोज. तर सब्जेक्ट काय आहे सेंटेन्स मध्ये? माय स्कूल बस. माझ्या स्कूल बस बद्दल बोलतोय. ठीक आहे, तर हा झाला सब्जेक्ट आणि रेस्ट ऑफ द पार्ट ऑफ द सेंटेन्स जो आहे हॅज मेनी विंडोज हा झाला प्रेडिकेट. एक नोटीस करा, सब्जेक्ट जो आहे तो रोहन आहे इथे आणि प्रेडिकेट स्टार्ट होतो गोज पासून म्हणजे वर्ब पासून. वर्ब पासून पुढचा जो पार्ट आहे तो येतो प्रेडिकेट. इथे सुद्धा वर्ब का आहे? हॅज. सो माय स्कूल बस हा झाला सब्जेक्ट आणि हॅज जो वर्ब आहे वर्ब पासून रेस्ट ऑफ द पार्ट जो आहे तो आहे प्रेडिकेट. थर्ड एक्झाम्पल काय आहे? द जिराफ हॅज अ लॉंग नेक. तर ह्यामध्ये सब्जेक्ट काय आहे? द जिराफ हा झाला सब्जेक्ट आणि हॅज हा वर्ब आहे. सो इथून रेस्ट ऑफ द पार्ट ऑफ द सेंटेन्स जो आहे हा आहे प्रेडिकेट. वर्ब पासून सुरू जो होतोय तो आहे प्रेडिकेट. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे? द गर्ल इन दॅट ब्ल्यू ड्रेस इज लुकिंग गुड. ठीक आहे, तर आता इथे सब्जेक्ट काय आहे? द गर्ल इन दॅट ब्ल्यू ड्रेस. इथे सब्जेक्ट काय आहे? द गर्ल इन दॅट ब्ल्यू ड्रेस. इथं फक्त द गर्ल हा सब्जेक्ट येणार नाहीये, कारण इन दॅट ब्ल्यू ड्रेस म्हणजे अशी मुलगी जी ब्ल्यू ड्रेस मध्ये आहे हा अख्खा होणार आहे आपला सब्जेक्ट. इज आहे वर्ब. सो प्रेडिकेट कुठून स्टार्ट होतोय? इज लुकिंग गुड. तर हा आहे आपला प्रेडिकेट. आहे सिंपल.